वारंवार होणाऱ्या पेपर फुटीने लाखो विद्यार्थ्यांची स्वप्न ही उद्ध्वस्त झाली। अनेकांचं वर्ष वाया गेलं, पालकांचा विश्वास डळमळला आणि देशभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले। पण आता सरकारने असा निर्णय घेतलाय ज्यामुळे भविष्यात पेपर फुटी करणाऱ्यांचा खेळ हा कायमचा संपणार असल्याचा दावा आता केला जातोय। ज्या 10 वर्षांचा तुरुंगवास, तब्बल 10 कोटी रुपयांचा दंड आणि फास्ट ट्रॅक कोर्टात 3 महिन्यांत निकाल, या सोबतच देशातील सर्वात मोठ्या टेक्नॉलॉजी तज्ञांच्या नेतृत्वाखाली नवी टीम। पण खरंच हा कायदा विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित करणार का, की हा फक्त आंदोलन शांत करण्याचा एक प्रयत्न आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेमकं या विधेयकात काय काय आहे, विद्यार्थ्यांना याचा कसा फायदा होणार, सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे हा व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे, शेवटपर्यंत पहा। आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नीट पेपर फुटी प्रकरणाने संपूर्ण देश हा हादरला गेला। लाखो विद्यार्थ्यांनी वर्षभर रात्रंदिवस अभ्यास केला, पण परीक्षा होण्याआधीच प्रश्नपत्रिका बाहेर आल्याचा हा आरोप झाला आणि देशभरात संतापाची लाट उसळली। अनेक शहरांमध्ये विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर उतरले गेले। सोशल मीडियावर सरकारवर टीकेचा भडीमार झाला। दिल्लीत मोठी आंदोलने झाली, विरोधी पक्षांनीही सरकारला घेतलं। या सगळ्या दबावानंतर केंद्र सरकारने मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे। सर्वप्रथम केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेशी संबंधित जवळपास 50 अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली। पण सरकार इथेच थांबलं गेलं नाहीये बरं का। आता संसदेत एक असा कायदा आणला जातोय जो भविष्यात पेपर फुटी करणाऱ्यांसाठी मोठा धक्का ठरू शकतो। आज 27 जुलै रोजी लोकसभेत एक्झाम रिफॉर्म बिल 2026 म्हणजे सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक हे सादर करण्यात आले। केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं। काही दिवसांपूर्वीच म्हणजे 24 जुलैला केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली होती आणि आता ते संसदेत मांडून मंजूर करण्याचा सरकारचा एकंदरीत प्रयत्न आहे। सरकारचं असं म्हणणं आहे की सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 मध्ये सुधारणा करून परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवणं हा या विधेयकाचा सर्वात मुख्य उद्देश आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या नव्या कायद्यात नेमकं काय काय आहे। जर समजा कुणी संघटित पद्धतीने पेपर फुटी केली, प्रश्नपत्रिका विकल्या, परीक्षा प्रक्रियेत मोठा गैरप्रकार केला किंवा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला, तर त्याला थेट 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो। एवढंच नाही तर 10 कोटी रुपयांपर्यंत दंड देखील भरावा लागू शकतो। म्हणजेच काय, तर सरकारने यावेळी शिक्षा इतकी कठोर केली आहे की भविष्यात असा गुन्हा करण्यापूर्वी कुणीही 10 वेळा विचार करेल। दरम्यान सरकारने शिक्षेबरोबरच न्याय प्रक्रियेतही मोठा बदल करण्याचा निर्णय घेतलाय। अनेकदा मोठी प्रकरणं वर्षानुवर्षे न्यायालयात अडकून राहतात, पण या विधेयकात पेपर फुटीच्या प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची तरतूद करण्यात आली आहे। याद्वारे सरकारचा प्रयत्न असा आहे की अशा प्रकरणांची सुनावणी ही शक्य तितक्या कमी वेळात पूर्ण व्हावी आणि साधारण 3 महिन्यांच्या आत याचा निकाल लागावा, म्हणजे दोषींना लवकर शिक्षा होईल आणि विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे न्यायाची वाट ही पाहावी लागणार नाही। पण सरकारला हेही समजलं आहे की फक्त कठोर शिक्षा करून प्रश्न सुटणार नाहीयेत, परीक्षा प्रणालीच मजबूत करावी लागेल। म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखीन एक मोठी घोषणा केली। इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली 6 सदस्यीय हाय पॉवर्ड टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे। या टीम मध्ये इस्रोचे माजी प्रमुख एस सोमनाथ, IBAचे माजी संचालक तपन डेका, IIT चेन्नईचे संचालक V कामाकोटी, माजी शिक्षण सचिव अनिता करवाल आणि लॉजिस्टिक तज्ञ अमृतलाल मीना यांचाही समावेश आहे। म्हणजेच शिक्षण, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि प्रशासन या सर्व क्षेत्रातील अनुभवी लोक एकत्र येऊन परीक्षा प्रणालीमध्ये काय बदल करायचे आहेत यावर काम करणार आहेत। आता या टास्क फोर्सचं काम काय असणार, तर सर्वात आधी परीक्षांमध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता कशी आणता येईल यावर भर दिला जाणार आहे। प्रश्नपत्रिका तयार होण्यापासून विद्यार्थ्यांच्या हातात पोहोचेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया ही अधिक सुरक्षित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याचा अभ्यास इकडे केला जाणार आहे। भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल ट्रॅकिंग, सुरक्षित डेटा व्यवस्थापन आणि मजबूत सुरक्षा यंत्रणा या सगळ्या गोष्टी वापरून पेपर फुटीची शक्यता कमी करण्यासाठी
शिफारसी केल्या जाणार आहेत। उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांचा परीक्षेवरील विश्वास हा पुन्हा मिळवणं। दरम्यान हे सगळं होऊन देखील सरकारने दखल घेतल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांचं आंदोलन पूर्णपणे थांबलेलं नाहीये बरं का। अनेक विद्यार्थी संघटना या अजूनही सरकारकडून अधिक ठोस कारवाईची मागणी करतायत। विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की फक्त नवीन कायदा करून चालणार नाही, तर आधी झालेल्या पेपर फुटीच्या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे। काही संघटनांनी विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची आणि आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली। त्यामुळे संसदेत या विधेयकावर आता जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे। आता सर्वात मोठा प्रश्न तुमच्या आणि आमच्या मनात देखील आहे की हा कायदा खरंच पेपर फुटी कायमची थांबवू शकेल का? कारण याआधी देखील अनेक नियम होते, पण तरी देखील अनेक परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे आरोप झाले। त्यामुळे फक्त कठोर शिक्षा पुरेशी नाहीये, तर त्या कायद्याची अंमलबजावणी तितकीच प्रामाणिकपणे झाली पाहिजे। जर परीक्षा प्रक्रिया पारदर्शक झाली, तंत्रज्ञानाचा योग्य वापर झाला आणि दोषींना खरोखर कठोर शिक्षा मिळाली, तर लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास हा पुन्हा इकडे निर्माण होऊ शकतो। आता आगामी काही दिवसांत संसदेत या विधेयकावर चर्चा होईल, सरकार आपली बाजू मांडेल, विरोधक प्रश्न विचारतील आणि त्यानंतर हा कायदा मंजूर होण्याची शक्यता आहे। पण या संपूर्ण घडामोडींकडे देशातील प्रत्येक विद्यार्थी आणि पालक आशेने पाहत आहेत, कारण हा विषय फक्त एका परीक्षेचा नाहीये, तर लाखो तरुणांच्या भविष्याचा आहे। आता पाहायचं इकडे इतकंच आहे की 10 वर्षांच्या तुरुंगवासाची आणि 10 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद असलेला हा नवा कायदा खरोखरच पेपर फुटीला कायमचा आळा घालेल का, की पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा विश्वासघात तुटतो? तुमचं काय मत आहे याबद्दल? हा कायदा पुरेसा आहे का असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।